नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती सन 2026 बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाची बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, त्याचं योग्य उत्तर काय असेल, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय बघा हेग या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या यंत्रामध्ये मोजतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, वातावरणाचा बघा जो काही बघा दाब असतो तो या ठिकाणी बॅरोमीटर या एककामध्ये वातावरणाचा दाब मोजतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी संगणकाशी संबंधित नाही? बघा, या ठिकाणी 4 पर्याय आहेत, खालीलपैकी कोणता शब्द बघा संगणकाशी संबंधित नसेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा PSU बघा हा शब्द संगणकाशी संबंधित नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, पंचशील करार भारताने कोणत्या देशाबरोबर केलेला करार आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, बघा पंचशील करार बघा भारताने चीन या देशाबरोबर हा करार केला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलंय, भारतामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार कोणत्या राज्याने केला होता? भारतामध्ये कोणत्या राज्याने सर्वात पहिल्यांदा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार केला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल, राजस्थान राज्य, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा काय विचारलाय, संविधानामध्ये नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना खालीलपैकी काय म्हणतात? संविधानामध्ये नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात? नागरिकांच्या बघा हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं, पासपोर्ट विचारले, खालीलपैकी कोणते खाते प्रदान करतात? बघा, आपल्याकडे बघा जे काही बघा पासपोर्ट असतात ते पासपोर्ट विचारले कोणते खाते प्रदान करतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, गृह मंत्रालय पहा, पासपोर्ट हे खाते गृह मंत्रालय या ठिकाणी प्रदान करतात, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, कायद्यासमोर सर्व समान आहेत, कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कायद्यासमोर सर्व समान आहेत यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम 14 यायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ असेल? बघा, सर्वांनी सांगायचे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे बघा यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, अनंत लक्ष्मण काणेरे यांनी नाशिकच्या कोणत्या कलेक्टरचा बघा वध केला होता? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता, अनंत लक्ष्मण काणेरे बघा यांनी, तर याचे योग्य उत्तर काय यायला पाहिजे, जॅक्सन बघा नाशिकचा कलेक्टर यांचा वध केला होता, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र भारताचं क्षेपणास्त्र नाही? बघा, या ठिकाणी 4 पर्याय आहेत, खालीलपैकी बघा कोणतं भारताचं क्षेपणास्त्र नाही? त्रिशूल बघा भारताचं क्षेपणास्त्र आहे, सागरिका क्षेपणास्त्र आहे, पिनाका क्षेपणास्त्र बघा अजय या नावाचं भारताचं क्षेपणास्त्र नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, जास्त तापमान, कमी पर्जन्य आणि सुपीक मृदा हे कोणत्या फळासाठी उपयुक्त असते? जास्त तापमान, कमी पर्जन्य, सुपीक मृदा बघा या ठिकाणी हे संत्रा या फळासाठी उत्तम असते, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंत कोण होते? बघा, याचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंत पहा रामचंद्र त्र्यंबक डबीर या ठिकाणी सुमंत होते, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता असेल? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान म्हणजे या ठिकाणी ग्रह कोणता असेल, बुध बघा हा ग्रह, बघा बुध हा या ठिकाणी हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह आहे। विषय क्रमांक पुढचा, प्रकाश
प्रकाश संश्लेषण बघा या क्रियेसाठी सर्वात जास्त कोणत्या वायूची आवश्यकता असते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? प्रकाश संश्लेषण बघा या क्रियेसाठी कार्बन डायऑक्साईड बघा या वायूची सर्वात जास्त गरज असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, पुल्लर लेणी. पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पुल्लर लेणी पहा नागपूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोबर गॅस संयंत्र. गोबर गॅस संयंत्र यांच्यामधून प्रामुख्याने कोणता गॅस मिळतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? गोबर गॅसमधून प्रामुख्याने मिथेन हा वायू मिळतो. CH4 म्हणजे मिथेन वायू. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अन्न साखळीमध्ये विचारले प्राथमिक भक्षक म्हणजे खालीलपैकी कोणते भक्षक होय? अन्न साखळीमध्ये प्राथमिक भक्षक कोणते असतील? बघा जे केवळ बघा या ठिकाणी शाकाहारी आहेत बघा त्यांना आपण या ठिकाणी प्राथमिक भक्षक म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजतात? अन्न पदार्थाची ऊर्जा बघा जी काय बघा अन्न पदार्थाची ऊर्जा असते कोणत्या एककामध्ये मोजतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कॅलरीज या एककामध्ये अन्न पदार्थाची ऊर्जा मोजतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू असतो? तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू असतो? बघा सर्वांनी सांगायचे तापमापीमध्ये या ठिकाणी पारा हा धातू असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राजस्थान या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? राजस्थान या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प कोणता असेल? नरोरा. नरोरा बघा उत्तर प्रदेश राज्यामधला आहे. खापरखेडा नागपूर महाराष्ट्र राज्यामध्ये, तारापूर महाराष्ट्र राज्यामधला. इथं काय विचारले? राजस्थान या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प कोणता असेल? तर रावत भाटा पहा राजस्थान या राज्यामधला महत्त्वपूर्ण अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जंगलाचं प्रमाण हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणे. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा बदल होय? तर याचे योग्य उत्तर कोणता असेल? रासायनिक बदल आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन मुख्यत्व कोणत्या ठिकाणी होते? मानवी शरीरामध्ये विचारले अन्नाचं पचन मुख्यत्व कोणत्या ठिकाणी होते? योग्य उत्तर काय पाहिजे? लहान आतडे बघा या ठिकाणी अन्नाचं पचन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? बघा प्रश्न विचार या ठिकाणी बघा नीट वाचा. भारताचं राष्ट्रीय गीत विचारले. राष्ट्रगीत आहे का? राष्ट्रगीत कोणतं आहे आपलं? भारताचं राष्ट्रगीत जनगण मन आहे. या ठिकाणी राष्ट्रीय गीत विचारले कोणतं असेल? वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? सांबर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? सांबर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर बघा राजस्थान या राज्यामध्ये खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? बघा या ठिकाणी 4 नद्याचे गट आहेत. यापैकी पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या असतील? तर या ठिकाणी नर्मदा आणि तापी या नद्या पहा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम कोणतं? कलम 352 हे कोणतं असेल? राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यसभा हे संसदेचं कोणत्या प्रकारचं सभागृह आहे? राज्यसभा हे संसदेचं या ठिकाणी कोणतं असेल? राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रपती खालीलपैकी कोणाची नेमणूक करत नाहीत? राष्ट्रपती विचारले कोणाची नेमणूक करत नाहीत? निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात, पंतप्रधान नेमणूक करतात, राज्यपाल, उपराष्ट्रपती. राष्ट्रपती पहा या ठिकाणी हे उपराष्ट्रपती यांची नेमणूक करत नाहीत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गावामध्ये ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? गावामध्ये ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? सरपंच यांची असते पहा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारत पाकिस्तान यांच्यामधलं कारगिलचं युद्ध कोणत्या वर्षी झाले? भारत पाकिस्तान बघा यांच्यामधलं कारगिलचं युद्ध सन 1999 या वर्षी बघा कारगिलचं युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, गरम केलेलं तूप थंड झाल्यावर घट्ट होते. गरम केलेलं तूप बघा थंड झाल्यावर पुन्हा घट्ट होते. हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर भौतिक बदल आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नौदलाच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात? नौदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? नौदलाच्या बघा प्रमुखाला ॲडमिरल असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सार्क या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सार्क संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सार्क संघटनेचं मुख्यालय काठमांडू बघा नेपाळ या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, पितळ हा धातू खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनतो? पितळ हा धातू खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनतो? सर्वांचे योग्य तांबे प्लस जस्त या ठिकाणी तांबे प्लस जस्त पासून या ठिकाणी पितळ हा धातू बनत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड बघा या वायूचं प्रमाण किती टक्के असते? सर्वांचे योग्य उत्तर लगा पहा. वातावरणामध्ये 0.03 या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पावसाळ्यामध्ये घेतली जाणाऱ्या पिकांना खालीलपैकी कोणत्या प्रकारची पिके म्हणतात? पावसाळ्यामध्ये बघा जी आपण पिके घेतो त्यांना कोणती पिके म्हणतो? खरीपची पिके म्हणतो. पहा खरीप पिके. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीवरचं बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं असेल? पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं सर्वात मोठं अक्षवृत्त म्हणजे या ठिकाणी विषुवृत्त यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग. बघा चंद्राचा प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग तो कोणता भाग असतो? चंद्रकला. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय ठरतो? शेतीला पूरक ठरणारा व्यवसाय कोणता असतो? पशुपालन. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बंगालची फाळणी सन 1911 मध्ये खालीलपैकी कोणी रद्द केली? बंगालची फाळणी कोणी केली होती? सन 1905 मध्ये पहा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. तर सन 1911 मध्ये लॉर्ड जॉर्ज पंचम यांनी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं असेल? भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे तामिळनाडू बघा राज्य भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये विचारले हरित क्रांतीला सुरुवात सन 1965 या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर भारतामध्ये केरळ या राज्यामधलं सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चौथी बौद्ध धर्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली? चौथी बौद्ध धर्म परिषद बघा या ठिकाणी काश्मीर या ठिकाणी भरली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आर्य समाज यांची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती बघा यांनी आर्य समाज त्यांनी बघा स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मूलभूत हक्क यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? मूलभूत हक्क कलम कोणत्या आल्या पाहिजे? कलम 12 ते 35 मध्ये या ठिकाणी मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बुद्धभूषण हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बुद्धभूषण बघा हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1857च्या उठावामध्ये क्रांतिकारकाचं मुख्य केंद्र खालीलपैकी कोणते शहर होते? सन 1857च्या उठावामध्ये क्रांतिकारकाचे मुख्य केंद्र कोणतं होतं? दिल्ली बघा हे शहर होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? भारताचा पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण बनला होता? भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हे भारताचा बघा पहिला व्हाईसरॉय बनला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय सभेची स्थापना विचारली कोणत्या वर्षी? भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती? सुभाषचंद्र बोस बघा यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय पहा, सातवाहन साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सातवाहन साम्राज्याची स्थापना कोणी केली? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सिमुक बघा यांनी सातवाहन साम्राज्याची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भेदभाव करण्यास मनाई आहे. भेदभाव करण्यास मनाई आहे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? कलम बघा 15 नुसार भेदभाव करण्यास मनाई आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर बघा पश्चिम बंगाल राज्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, कापसाची काळी मृदा म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा होय? कापसाची काळी मृदा म्हणजेच या ठिकाणी रेगुर मृदा होय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा,
ओकाई हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे? ओकाई हा प्रकल्प कोणत्या राज्याचा प्रकल्प असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ओकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प गुजरात राज्याचा या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोणार हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सोपा प्रश्न आहे. लोणार बघा हे सरोवर बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये असून ते महाराष्ट्र राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रामधली बेटे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, देशामध्ये सर्वाधिक रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? रबराचं सर्वाधिक उत्पादन केरळ राज्यामध्ये होत असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भारताचं राष्ट्रगीत जनगण मन सर्वात पहिल्यांदा कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? भारताचं राष्ट्रगीत जनगण मन बघा सन 1911 मध्ये सर्वात पहिल्यांदा गायण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधले पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणतं आहे? महाराष्ट्रामधलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य सागरेश्वर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय पहा. नागरी लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? नागरी लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? महाराष्ट्र राज्य बघा नागरी लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, देशामधली सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? देशामधली सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ नागपूरला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय पहा. मुंबई मद्रास कोलकाता या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई मद्रास कोलकाता या ठिकाणी बघा विद्यापीठाची स्थापना सन 1857. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी लखनौ करार झाला? लखनौ करार विचारले कोणत्या वर्षी झालेला करार आहे? सन 1916 मध्ये लखनौ करार झाला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलं? न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली संकल्पना आहे? योग्य उत्तर काय असेल? अमेरिकनच्या राज्यघटनेतून घेतलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते? खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते? कलम 215 नुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यसूचीमध्ये कायदे करण्याचे अधिकार कोणाला असतात? राज्यसूचीमध्ये कायदे करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकसभेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा लोकसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.